लक्ष द्या इकडे. हा जो आपण वॉटर पंप खोललेला आहे हा वॉटर पंप 6 सिलेंडर इंजिनचा वॉटर पंप आहे, डिझेल इंजिन. हा वॉटर पंप जो आहे हा वॉटर पंपाचं कार्य काय आहे तर इंजिनला जे पोचतं पाणी आपल्याला घ्यायचं आहे, रेडिएटरकडनं जे पाणी आहे ते पुढे ब्लॉकला किंवा इंजिनला पुढे पाठवलं जातं. त्यानंतर ब्लॉकमध्ये सर्क्युलेशन करून हेड मार्फत पुन्हा ते थर्मोस्टॅट मार्गे रेडिएटरच्या अप्पर टँकला सोडलं जातं. त्यानंतर इंजिनमध्ये त्या रेडिएटरमध्ये पाणी थंड होऊन पुन्हा ते लोअर टँकमधून पुन्हा पंपाद्वारे ओढलं जातं. ज्या इंजिनवरती कूलिंग सिस्टीममध्ये पंप बसवलेला आहे वॉटर पंप, त्या कूलिंग सिस्टीमला 4 स्पीड सिस्टीम असे म्हणतात. तर हा आपण वॉटर पंप आज खोललेला आहोत. या वॉटर पंपाचे पार्ट पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर वॉटर पंपाचा हा जो पार्ट आहे हा किंवा हा याला म्हणतात पंप हाऊसिंग म्हणतात. काय म्हणतात? पंप हाऊसिंग. त्यानंतर याला म्हणतात हब आणि पुल्ली, याच्यावरती पुढे पुल्ली होती, त्यामुळे काय होतं फॅन जो वॉटर पंप आहे हा बेल्टद्वारे फिरवला जातो. त्यानंतर या आतमध्ये एक शाफ्ट आहे, शाफ्ट दिसतोय हा जो शाफ्ट आहे हा शाफ्ट त्याला पंप शाफ्ट असे म्हणतात. आणि त्याच्या बाजूलाच ऑइल सील्स दिलेले आहेत. आणि त्यानंतर ह्या शाफ्टनंतर या शाफ्टवरती बसवलेला याला म्हणतात इम्पेलर, जो पंपाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि इम्पेलर काय करतो, ज्यावेळी ही जी बॉडी आहे पंपाची ही एअर टाईट बॉडी आहे, ज्यावेळी क्रॅन्कशाफ्टद्वारे पुलीद्वारे फिरवला जातो वॉटर पंप त्यावेळी हा शाफ्ट फिरतो. शाफ्ट फिरल्यामुळे इम्पेलर फिरतो आणि इम्पेलर फिरल्यामुळे आतमध्ये बॉडी एअर टाईट असल्यामुळे एक व्हॅक्यूम निर्माण होतं आणि या व्हॅक्यूममुळे पाणी काय केलं जातं, सक्शन केलं जातं किंवा ओढलं जातं या व्हॅक्यूममुळे. आणि हे पाणी आतमध्ये पंप बॉडीमध्ये सर्क्युलेशन केलं जातं आणि पुढे इंजिनला पाठवलं जातं. तर त्यामध्ये हा जो आहे हा आउटलेट मार्ग आहे. इम्पेलरच्या बाजूला जो इथे खड्डा दिलेला आहे आणि हा जो गॅप दिला हा आउटलेट मार्ग आहे. आता ह्या बॉडीमध्ये पाहाल तर इकडे गॅप थोडीशी जास्त आहे, त्यानंतर इकडे गॅप थोडी कमी होत गेली. तर आता यामध्ये जिथे शेवटचा पॉईंट आहे त्या ठिकाणी 30 ते 20 चा गॅप असला पाहिजे. ते ह्या बॉडीमध्ये पाण्यामुळे गंज लागून हा पार्ट झिजलेला आहे. आणि इकडे जो आहे हा इनलेट मार्ग आहे. त्याला जो थर्मोस्टॅटद्वारे इकडून जे पाणी आत खेचलं जातं इंजिनमध्ये हे पाणी या मार्गातून पुन्हा रेडिएटरकडे पाठवलं जातं. तर अशा प्रकारे हा वॉटर पंप आज आपण ओव्हरऑल केलेला आहे. तर